सो दिव्या गायकवाड मॅडम. सन्माननीय महापौर सर, सन्माननीय उपमहापौर सर, सन्माननीय आयुक्त सर, सन्माननीय सर्व सदस्य, सर्व अधिकार वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनींनो. सर, काल मी या सभेमध्ये प्रेझेंट नव्हते कारण का मला काय विशेष काम होतं, म्हणून प्रेझेंटेशन काय दिलं गेलं त्याच्याबद्दल मला काही माहीत नाहीये. पण जे काय मी जे अभ्यास करून आलेले आहे मागच्या बजेटच्या बद्दल, तर मी त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की हे सांगायचं आहे की त्याच्या आधी मला हे सांगायचं आहे की लोकल बॉडी कॉर्पोरेशन ही जेव्हा गव्हर्नमेंट फॉर्म करते त्याचा हेतू हे असतं की आपण आपला रेव्हेन्यू जो आपल्याला रेव्हेन्यू आपण कलेक्ट करून तोच आपण खर्च करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एलबीटी हा एक पार्ट होता. आणि आज की आपल्याला एलबीटी बंद झाल्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटवर प्रशासनावर डिपेंड व्हायला लागलंय. प्रशासनाने हा जो एलबीटी बंद केला, मला वाटतं ते बंद करायला नाही पाहिजे होतं. काय कारण, जसे काही जण आता सुतार सर म्हणाले की त्यांनी जे आश्वासनं दिली होती त्याच्याबद्दल, पण त्याच्यामुळे आपल्याला अवलंबून राहायला लागलं त्यांच्यावर. आणि गव्हर्नमेंटची कामं कशी चालतायत ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. चेक येणार, काय देणार, त्यासाठी थांबा, मते येणार आणि त्याच्यानंतर आपण पुढची वाटचाल, पगार वगैरे जे द्यायचं असेल ते आपल्याला त्याच्यासाठी थांबावं लागेल. मला हे सांगायचं आहे की काही जणांना माहीत सुद्धा असेल की मला जी माहिती मिळाली, काल पुणे महानगरपालिकेमध्ये एक जनरल बॉडी मीटिंग त्यांची एजीएम झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला की ही एलबीटी बंद केली, त्याच्यामध्ये ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट केस टाकणार आहेत. तो झाला भाग, तो झाला. आता मला हे म्हणायचं आहे की एलबीटी बंद झाली, आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपलं रेव्हेन्यू आपण कसं इन्क्रीज करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी जे माझं नॉलेज आहे, जे मी अभ्यास केलाय त्याच्यावर मी बोलणार आहे. आणि त्याच्या आधी गेल्या 5 वर्षात आपल्या महानगरपालिकेमध्ये उत्पन्न कसा वाढला त्याची मी माहिती देते, कारण का रिलेटेड टू दॅट मी पुढे बोलणार आहे. आणि मी ठराविक जे मेन मुद्दे आहेत तेच म्हणते, छोटे छोटे ज्या मुद्दे आहेत त्याचा मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाहीये. पण माझा हा दावा आहे की आपल्याकडे पैसे आहेत, आपण कामं करू शकतो, आपण रेव्हेन्यू कसं वाढवणार आणि आपल्याकडे पैसे कुठून येणार हे मी आज सभागृहापुढे बोलणार आहे. सर, डिटेलमध्ये सेस एलबीटी जे 2010-11 मध्ये आपण 345 कोटी आले, 11-12 मध्ये 405 कोटी आले, 12-13 मध्ये आपल्याला 420 आले, 13-14 मध्ये 705, 14-15 मध्ये 750 आणि 12-16 मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे की आपण 850चा असा आपण एक अंदाज घेतलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्समधून आपल्याला 242 कोटी आणि 10-11ला आलेत, 11-12ला 271, 12-13ला 321 कोटी, 13-14ला 373 क्रोर्स, 14-15ला 450 कोटी आणि 15-16चा अंदाज 550 कोटी असा आहे. टाउन प्लॅनिंगमधून आपल्याला 68 कोटी, 2010-11ला, 11-12ला 84 कोटी, 12-13ला 157 क्रोर्स, 13-14ला 56 कोटी, 14-15ला 75 कोटी आणि 15-16ला आपण पकडलेत 100 कोटी. सर, वॉटर याच्यामधून 2010-11ला 65 कोटी, 11-12ला 69 क्रोर्स, 12-13ला 76 क्रोर्स, 13-14ला 62 क्रोर्स, 14-15ला 97 आणि 15-16ला आपण 112 कोटी असे पकडलेले आहेत. आता मी आपल्याला उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याबद्दल सांगू इच्छिते. सर, 2010-11 ते 2015-16 पर्यंत आपले जे सेस एलबीटी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. तसेच प्रॉपर्टी टॅक्स आणि टाउन प्लॅनिंगमध्ये पण वाढ झालेली आहे. पण प्रॉपर्टी टॅक्स टाउन प्लॅनिंग प्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स वाढ नाही, टाउन प्लॅनिंग प्रमाणे. त्याचं कारण काय सर, त्याच्यामध्ये वाढ का होत नाही? दरवर्षी टाउन प्लॅनिंगचं उत्पन्न वाढलेलं आहे, पण प्रॉपर्टी टॅक्स फक्त 10 ते 15% वाढलेली आहे. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. आपण प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटला टीसीएस कंपनीद्वारे का सॉफ्टवेअर बेस्ड ॲज पर एरिया प्रॉपर्टी का करत नाही? टीसीएस ही भारतामधील सर्वात मोठी भारतीय सॉफ्टवेअर कंपनी आहे. देशात परदेशात चांगले काम करत आहे. सर, माझा दावा आहे की जर टीसीएसला प्रॉपर्टी टॅक्स ॲपद्वारे करायला दिले तर जो टॅक्स आपण 14-15ला
जो 450 crores आला तो नक्कीच 100 पटीने तो दुप्पट होईल. तो 450 कोटीचा 900 कोटीवर वाढेल. टीसीएसची जी कंपनी रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर भारताकरता तयार केली जाते आणि मोठी कंपनी आहे. आपणास विनंती आहे सर की आपण कुठलीही एक बिल्डिंग घ्या जी टाउन प्लॅनिंगनी पास केली आहे व तिचा एरिया किती आहे आणि त्या एरियावर महापालिका टॅक्स किती येतो ते तुम्ही क्रॉस चेक करा. नक्कीच सर तुम्हाला कळेल की पाणी कुठे मुरतंय, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी सर तुम्हाला नक्की समजेल. प्रॉपर्टी व्हॅल्युएशन प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट कमी दर आकारते आणि सर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा होतोच सर, हा माझा दावा आहे. आयुक्त महोदय आपण लक्ष द्या जेणेकरून आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल. तसेच मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की जी थर्ड पार्टी ऑडिट करा तुम्ही जेणेकरून आपल्याला किती प्रॉपर्टी टॅक्सचं नुकसान होत आहे तेही समजेल. प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट सर इज मेकिंग अ लॉट ऑफ लॉस आणि तो आपल्या महानगरपालिकेला भरावा लागतो आणि त्याचं कारण काय आहे तर सर त्याचं कारण हेच आहे की आपले जे कॅल्क्युलेशन्स केले जातात ते कॅल्क्युलेशन्स इनकरेक्ट असतात आणि त्याच्यामध्ये करप्शन आहे. सर मला हे बोलायचं आहे की यू हॅव टू कीप अन ईगल आय ऑन इट, कारण का ह्याच्यावरच तुम्ही जर लक्ष दिलं बारकाईने तर नक्कीच आपलं रेव्हेन्यू इथूनच जास्त वाढेल असं मला म्हणायचं आहे. सेकंडली सर महानगरपालिकेच्या ज्या होर्डिंग पॉलिसीज गेल्या पंचवर्षात महासभेत मंजूर होऊन शासना मंजुरीसाठी पाठवण्यात आल्यात तिची काटकोट तुम्ही अंमलबजावणी करा. त्यामुळे महापालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये तुम्हाला वाढ होईल. बस डेपोज आणि बस ते होर्डिंग्समध्ये पण तुम्ही दरामध्ये जर वाढ केलं तर तुमचा रेव्हेन्यू वाढतो. थर्डली सर मोरबे डॅम सोलार प्रोजेक्टच्या कामाला मार्च 2014 ते 15 स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाली होती सर. तरी अजून किती टक्के काम झालंय आणि पुढे ते काम का झालंय तुम्ही त्याची माहिती घ्या आणि सोलार लाईटचा उत्पन्न मिळाला तर आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल, हा माझा दावा आहे. आणि ते काम नाही झालंय तर का नाही झालंय त्याच्यावर तुम्ही सर पेनल्टी लावा. फोर्थली सर महानगरपालिकेच्या हद्दीत जे इल्लीगल मोबाईल टॉवर्स आहेत आपल्या माहितीसाठी ते खूप आहेत. त्याचा तो कर जो तुम्ही रेव्हेन्यू मध्ये तुम्ही त्याच्या वाढ करा. प्रत्येक सोसायटीला माझ्या मते 8 ते 10 लाख दरवर्षी मिळतात आणि आपली परवानगी असली पाहिजे जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल. कारण का एकदाच ते परवानगी घेतात आणि त्याच्यानंतर आपण काही लक्ष देत नाही आणि ते असंच चालत असतं. तुम्ही माहिती काढा, तुम्हाला नक्की समजेल ह्याच्यामध्ये घोटाळा होतो. फिफ्थ सर वोडाफोन, एअरटेल, आयडिया, रिलायन्स ह्या ज्या कंपन्या लीज लाईन आपल्या हद्दीत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच वाढ मिळेल. कित्येक लीज लाईन महानगरपालिकेचे पैसे देखील भरत नाहीयेत तर आपण त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, आपलं उत्पन्न वाढेल. सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचे जे पाणी विक्री करून पैसे महानगरपालिकेला मिळेल नाही तर प्रत्येक नवीन इमारतीला लागणारे पाणी सर आपण एसटीपी म्हणून घेणे बंधनकारक करा. असे सर उल्लेख आपण आपल्या सीसीमध्ये देतानाच आपण करायला पाहिजे तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि मागच्या सभेमध्ये जे आपण बोंबाबोंब वेस्ट ऑफ टाइम मला वाटतं पाणी टंचाई ती पण दूर होईल. तर ह्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष द्या. 7वं सर पार्किंग झोन करा, उत्पन्न वाढेल. नाहीतर बीओटी बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर बेसिस पार्किंगची सोय करा, आपलं उत्पन्न नक्कीच वाढेल. 8वं सर एमएससीपी कडून रस्ते खोदले गेले जातात त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करा. आपण रस्ते खोदले तर त्यांनाच तुम्ही कामं करायला सांगा. आपण आपलं रेव्हेन्यू वाचू शकतो, आपण का खर्च करू, त्यांनाच तुम्ही ते करायला लावा. 8वं सर हे मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे, कृपा करून लक्ष द्या सर. इम्पॉर्टंट थिंग हॉटेल व दुकानदार हे फक्त आपण त्यांना पावसाळ्यामध्ये छत बांधतात त्याचं ते परमिशन घेतात 3 महिने किंवा 4 महिन्यासाठी. पण जर तुम्ही बघितलं तर वर्षाच्या 12 महिने तिथे इल्लीगल त्याचा ते फुटपाथ वगैरे त्याचा ते वापर केला जातो. परमिशन फक्त 3 ते 4 महिन्यासाठी घेतली जाते. माझं म्हणणं असं आहे की त्यांना तुम्ही वर्षभराची जर परमिशन दिलीत
तर इलिगल जे पैसे देऊन ते वापर करतात ते बंद होईल आणि आपल्या रेव्हेन्यूमध्ये वाढ होईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्यामधून आपलं रेव्हेन्यू जास्त वाढेल. तर आपण सर आयुक्त सर त्याच्याकडे लक्ष द्या. 90 सर शहरातली मालमत्ताची थर्ड पार्टी करून ज्यांची निवासी जागेवर कमर्शियल वापर केलेला आहे त्याचा तुम्ही सर्वे करा आणि त्यांना कमर्शियल कर लावा. त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढेल. 10 सर आपल्या स्वतःच्या जागेवर आपण वापर केला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या जागेचा आपण वापर केला पाहिजे. आपला उत्पन्न वाढेल. तुर्भे MIDC येथील महानगरपालिकेच्या प्लॉटवर IT पार्क बनविणार होते. त्याचे काय झाले सर? लवकर बनवा जेणेकरून आपला उत्पन्न वाढेल. IT पार्क्स वगैरे ह्याची गरज आहे कारण का आपला रेव्हेन्यू वाढतो म्हणून ते अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्याला MIDC इंडस्ट्रियल बेल्टमध्ये प्रॉपर्टी टॅक्सची वसुली 300 कोटी सर बाकी आहे. ती अजूनपर्यंत का मिळालेली नाही आहे. तिथे तुम्ही लक्ष द्या. प्रायोरिटीवर घ्या आणि जे भरत नसतील तर तुम्ही त्यांच्या कंपन्यांना तुम्ही लॉक लावा. टॅक्स डिपार्टमेंटवर जरा सर तुम्ही बारकाईने नजर ठेवा कारण ती वसुली करणे अत्यंत गरजेचं आहे. मला अजून एक वाटते सर की वी शुड अपॉइंट अ प्रायव्हेट फायनान्शियल कन्सल्टंट फॉर आपल्या NMCच्या रेव्हेन्यूसाठी. आणि जसं आपण सेल्समॅन अपॉइंट करतो आणि ते जेवढा बिझनेस आणतील त्याच्यावर आपण त्यांना टक्के देतो त्याप्रमाणे आपण एक कन्सल्टंट अपॉइंट केलं. ते आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करतील आणि त्याच्यावर आपण त्यांना टक्के दिले तर मला वाटतं हे नक्कीच वर्कआउट होईल असं माझं मत आहे. 13 सर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आहेत, हुशार आहेत. त्यांचा आपण सल्ला घ्यायला पाहिजे. त्यांचा आपण ओपिनियन घ्यायला पाहिजे सर आणि त्यांना जाहीर आवाहन करा. त्याच्यामुळे लोकांचा पण सहभाग होईल आपल्या शहराच्या विकासासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी पण. आता सर महापौर सर आणि आयुक्त सर प्लीज लक्ष द्या कारण आता आपण ऍक्च्युअल स्थिती आज आपली काय आहे त्याची मी थोडक्यात या सभागृहाला माहिती देत आहे. आयुक्त महोदय आपण जरा कृपा करून लक्ष द्या. माझं जर चुकलं तर मला तुम्ही मदत करा. सर मी जे आता बोलते जसे मला वाटतं सुतार सर पण म्हणाले की माझ्याकडे न्यूजपेपरचं पण हे कटआउट आहे जे फॅक्ट आहे की आपण एप्रिल 2015 ते जुलै 2015 मध्ये टोटल 240 करोड जमा केले आहे या वर्षाकरता. LBTच्या माध्यमातून व आपल्याकडे 2013-14 वर्षाकरता एकूण 116 कंपन्या होत्या. ते पण फॅक्ट सर माझ्याकडे आहेत. मी असंच बोलत नाहीये कारण का मी हे सगळं मागितलं होतं तर मी त्या बेसिसवर बोलत आहे. हे फॅक्ट्स आहेत. सर 2013-14 वर्षाकरता एकूण 116 कंपन्या होत्या ज्यांचा उत्पन्न 50 crores वरती होता व त्यांच्याकडून महानगरपालिकेला 338 crores 2013-14 ला मिळाले आहे. तसेच 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये 50 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय करणारे 136 व्यापारी असून सदर आर्थिक वर्षामध्ये 263 crores एवढा स्थानिक संस्था कराचा भरणा केलेला आहे व आपली अभय योजना लागू आहे व यात सुद्धा भर होईल. याचा अर्थ सर असा आहे की एप्रिल 2015 ते जुलै 2015 आपल्याकडे 240 crores प्लस 260 crores ज्यांनी 50 crores पेक्षा जास्त भरलेले आहेत ते जर आपण पकडले तर आपल्याकडे 500 कोटी शासना आहेत येणार आहेत. आणि सर शासनाकडून आपल्याला 14 ते 15 कोटी ऑगस्ट 2015 पर्यंत मार्च पर्यंत ते मिळणार आहेतच. ते जर सर आपण जरी 12 पकडले तरी 12 into 8 12 गुणिले 8 सर 96 crores होतात. तर टोटल सर 240 कोटी अधिक 260 कोटी आणि 100 जर आपण पकडले तर आपल्याकडे 600 कोटी येतात ऑगस्ट महिन्यापर्यंत. सर आय कन्सिडर 50 की ऑगस्ट महिन्यामध्ये अजून जी अभय योजना आहे त्याचा कलेक्शन मला वाटतं 50 कोटीपर्यंत येणार आहे. मग ते जर पकडले 600 + 50 तर ते 650 पर्यंत जातात. दुसरं सर
की आपण मला जी माहिती आहे की आपण शासनापुढे जे माहिती दिलेली आहे ती मला वाटतं 550 कोटी काहीतरी आहे, म्हणून शासनाने आपल्याला 12 कोटी दिलेले आहेत. त्याच्यापासून आपल्याला फायदाच आहे, कारण का आपले ऍक्च्युअल आहेत 250 crores. तर आपण ते जर प्रोड्यूस केले आता 250 crores तर नक्कीच ते डबल वाढ होणार आहे आणि 12 चे 14 म्हणजे 25 ते 30 लाख परत आपल्याला ते शासनाकडून मिळणार आहेत. हे सर हा उत्पन्न आला आज सर आपण काय केलं? आणि सर मला आपल्याला हे विचारायचं आहे की आयुक्त सर की एलबीटी बंद होणार होती हे आपल्याला माहित होतं, तर यू आर अ मॅन ऑफ विजडम सर, यू हॅव लॉट ऑफ नॉलेज. सर आपण काय प्रोव्हिजन केलेत, आपण काय प्लॅनिंग्स केलेत की आपली एलबीटी बंद होणार आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे, ह्याचा उत्तर मला सर तुमच्याकडून नक्कीच हवंय. आणि आजपर्यंत आपल्याकडे जे पैसे, आज हे सगळं मला वाटतं हे आरडाओरड, हे फ्रस्ट्रेशन हे चालू आहे. काल पण जे झालं, जे मी ऐकलं ते मला वाटतं प्रत्येक जण निवडून आले, प्रत्येक जणांची इच्छा आहे की आपल्या वॉर्डमध्ये, माझी पण इच्छा आहे की मी जे आश्वासनं लोकांना दिलेले आहेत ती कामं व्हायला पाहिजेत. आणि आज 3 महिने झाले, 4 महिने निवडून आलो, आमची कामं झालेली नाही आहेत. प्रायोरिटी बेसिसवर जी कामं आहेत ती सर आपण नक्कीच करू शकतो असं मला वाटतं. तर मला आपल्याला हे विचारायचं सर की आपण ते का करत नाहीयेत. जे नीड ऑफ एन आवर सर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला ते करणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर माझं रफली आहे 650 crores, पण मला वाटतं ते 700 जे आपण 800 मागच्या 2014-15 जे आपण पकडलं होतं 750चा टार्गेट तो आपण अचीव केला नव्हता. आपण 700 कोटीच खर्च केले होते. आता आपण जे 850चा पकडलेला आहे ह्या वर्षीसाठी तो आपण सर तेवढा करणार नाही आहोत. आपण मागच्या एवढा जरी पकडला तेवढे पैसे आपल्याकडे आहेत, मग आपण का काम करत नाही आहोत? तर आपण जर शासनाला व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करून दिले तर नक्कीच आपल्याला शासनाकडून अधिक पैसे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि डिसेंबर 2015ला 12 कोटीमध्ये वाढ होईल असा माझा अंदाज आहे. पण त्याच्यासाठी आपलं कॅल्क्युलेशन्स सर आपण जे प्रोड्यूस करतो ते व्यवस्थित करायला पाहिजे. आणि तिथे सर आत्ता जी चूक झाली ती पुढे व्हायला नको, त्याच्यासाठी आपण लक्ष द्यायला पाहिजे सर, ही माझी आपल्याला विनंती आहे. कारण का ह्या चुका आपल्याला भविष्यात त्या भारी पडतील, म्हणून तसं होता कामा नाही. सर गरज लागली तर जसं सुतार सर म्हणाले तसंच मी पण सांगेन की माझे सहकारी भाजप व शिवसेनाचे जे सत्ता आहेत ते महाराष्ट्रामध्ये ते नक्कीच आपल्याला मदत करतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. सर आयुक्त सर, माझ्या अंदाजा व हिशोबाप्रमाणे आपला एलबीटीचा उत्पन्न 700 crore हा सहज 2015-16 करता जमा होणार आहे आणि गेल्या एवढाच आहे तो, तरी आपण विकास कामं सर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे आपले उपायुक्त आहेत त्यांचं नाव आहे उमेश वाघ सर, मला वाटतं त्यांनी एक रेकॉर्ड केला आहे, त्यांची स्तुती करायला पाहिजे. अशांना आपण जर काहीतरी सत्कार केला, त्यांनी 100 crores जो एलबीटी जुलैमध्ये त्यांनी जे कलेक्ट करून दिलं हा एक रेकॉर्ड आहे, हे तुम्हाला माहिती असेल. हे बाकीच्यांनी पण इन्स्पिरेशन त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि मी असेच अपेक्षा करते की ह्यापुढेही ते असेच रेकॉर्ड ब्रेक करतील आणि दुसऱ्यांनी त्यांच्याकडून हा उदाहरण घ्यायला पाहिजे. सर मला आता आयुक्त सर आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण लगेच हिताच्या ज्या जनहिताची कामं आहेत त्याच्याकरता आपण सुरुवात करायला पाहिजे. आणि सर तुम्ही जसं मी पहिलं म्हटलं की तुम्ही एक IAS ऑफिसर आहात, तुमच्याकडे खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, म्हणून तुम्ही लवकरात लवकर ह्याच्याकडे लक्ष द्या आणि ह्या गोष्टी सर मी जसं विचारलं त्या गोष्टीचं मला तुम्ही उत्तर द्या. थँक्यू सो मच.